न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी मुंबईतील मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे जाहीर होतात शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा महिला राज येणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। हे आरक्षण 2026 ते 2028 या 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे। 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 128 पैकी 84 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलं आहे। त्यामुळे आगामी महापौरपद सत्ताधारी भाजपच्या महिला नगरसेविकेकडे जाणार आहे। या पार्श्वभूमीवर भाजपमधील अनेक अनुभवी तसेच नवोदित महिला नेत्यांची नावे चर्चेत आली असून पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय। महिला राजमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारात पुन्हा एकदा महिला नेतृत्वाला संधी मिळणार असून विकास कामांमध्ये महिलांचा निर्णायक सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। आगामी काळात महापौर पदासाठी विभागीय आयुक्तांकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार असून विशेष सभेत नव्या महापौरांची औपचारिक निवड होणार आहे। पिंपरी चिंचवडच्या राजकारणात पुन्हा एकदा महिला राज प्रस्थापित होणार असल्याने पुढील 2.5 वर्षात शहराच्या विकासाचा वेग कोणत्या दिशेने जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।